चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 4 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार। त्यासोबत आज आहे एक विशिष्ट तिथी, ती म्हणजे काल अष्टमी। काल अष्टमी म्हणजे काय तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष जो असतो, या कृष्ण पक्षामध्ये जी अष्टमी तिथी येते, या अष्टमी तिथीला काल अष्टमी असं म्हटलं जातं। आणि काल अष्टमीचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। खरं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा समजला जातो आणि या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं व्रत करतो आणि याच गुरुवारी ही काल अष्टमी आलेली आहे, म्हणजे दोनही योग किंवा दोनही जे दिवस आहेत ते माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहेत। खरं तर अत्यंत दुर्मिळ जो योग आहे तो एकत्रित आलेला आहे, त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या, भगवान श्री विष्णूंच्या, तुळशी मातेच्या, अन्नपूर्ण मातेच्या काही विशेष सेवा करायच्या आहेत। खरं तर आज करायच्या बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक तुळशी मातेचा अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे। हा एक उपाय तुमच्या घरात असलेले जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट करेल, तुमच्या अवतीभोवती तुमच्या घरात असलेली नकारात्मकता, बाधा असेल तर त्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करेल आणि तुमच्या घरात एक सकारात्मकता आणेल। तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य या सर्वांचीच प्राप्ती करेल। बघा, खरं तर गुरुवारचा वार हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी जितका महत्त्वाचा असतो तितकाच महत्त्वाचा हा भगवान श्री विष्णूंची सेवा करण्यासाठी देखील असतो। आणि जेव्हा आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या सेवा करायच्या असतात, खरं तर बघा, भगवान श्री विष्णूंची सेवा ज्या घरात केली जाते त्या घरात माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। आणि जेव्हा आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या सेवा करायच्या असतात तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला तुळशी मातेच्या सेवा करायच्या असतात, कारण तुळस माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानलेली आहे। त्यामुळे जर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल, आपली इच्छित मनोकामना पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आपल्याला तुळशीच्या सेवा करायच्या असतात। आज गुरुवारचा दिवस आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेचे उपाय किंवा तुळशी मातेचे पूजन हे विशेष महत्त्वाचं समजलं जातं। बघा, याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आयुष्यातील नकारात्मकता आणि दारिद्र्य संपवण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी करू शकतात। आता उपाय नक्की काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आज सायंकाळी म्हणजे 6:30 ते 8:30च्या आतमध्ये, ज्याला सांज वेळ, लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, या वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी काय करायचं तर तुळशीच्या समोर सगळ्यात अगोदर एक तुपाचा दिवा लावायचा आहे। बघा, दिवा जो आहे तो दररोज जसा आपण देवघरात लावतो तसा तुळशी समोरही लावायचा असतो। ज्यांना काही कामानिमित्त किंवा काही अशा गोष्टी असतील की ताई आम्हाला गुरुवारी कितीही केलं तरी जमत नाही, मी तरी सांगेन की जमवा, काहीही करून जमवा, पण गुरुवारी दररोज तुळशीच्या समोर दिवा लावा। ज्यांना नाहीच जमत त्यांनी कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी तुळशीच्या समोर दिवा हा लावायचाच आहे। तुळस माता ही आपल्या घरातील नकारात्मकतेचा नाश करते, तर तुळस माता ही आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणते। घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपून आपल्या घरामध्ये बरकत आणि भरभराट आणते। त्यामुळे तुळशीचं रोप हे आपल्या घरी असावंच। ज्या घरामध्ये तुळशीचं रोप नसतं त्या घरात नेहमी कलह, भांडणं, दारिद्र्य, नकारात्मकता असते आणि ज्या घरामध्ये किंवा घराच्या समोर तुळशीचं रोप असतं त्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी, त्या घरात नेहमी शुभ आणि मांगल्याच्याच गोष्टी घडत असतात। बघा, बऱ्याच वेळा आपण असं करतो की एखादा नैवेद्य ठेवतो तेव्हा तुळशीचं पान तोडतो, तेव्हा ती नखानी तोडतो। तुळस ही लक्ष्मीचं स्वरूप आहे, तिला कधीही नखानी तोडायचं नाही, ती बोटांनीच तोडायची असते। बऱ्याच वेळा आपण अशा काही चुका करतो, तुळस वाळली की आपण तिला अगदी अडगळीच्या म्हणजे घाणीच्या ठिकाणी ठेवतो, किंवा जिथे बरेच लोक असेही करतात की झाडं इतर पेटवतात त्यात तुळशीचं रोपही पेटवतात। अशा जर चुका तुमच्याकडनं घडत असतील तर तुमच्या घरात फक्त दारिद्र्यच येईल, म्हणून अशा चुका जर होत असतील तर त्या आत्ताच टाळा, ठीक आहे।
आता आजचा हा तुळशीचा विशेष उपाय. सायंकाळी तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे, 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत आणि तुम्हाला एक आसन टाकून तिथे बसायचं आहे. बाजूला एक उदबत्ती प्रज्वलित करायची आहे. यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे. शक्यतो 99% सांगते चांदीची वाटी किंवा चांदीचा चमचा घ्या, नसेलच तर मग स्टीलची वाटी घ्या. ठीक आहे. तर काय करायचं, या चांदीच्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या वाटीत कच्चं दूध घालायचंय. कच्चं दूध म्हणजे काय तर ते जे दूध उकळलेलं नसतं त्याला कच्चं दूध म्हणतो. हे दूध तुम्हाला त्या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर दूध अर्पण करून झालं की त्यानंतर तुळशीच्या खोडाला म्हणजे जे बुड असतं त्या बुडाला हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. छोटं बुड असेल तरी ऍडजस्ट करा, पण एक छोटंसं स्वस्तिक तुम्हाला त्या तुळशीच्या बुडाला काढायचं आहे. यानंतर तुम्हाला तुळशी मातेच्या समोर, तुळशी मातेचं जे खोड आहे त्या खोडाच्या समोर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी अर्पण करायची आहे. पिवळी मोहरी ही आयुष्यातील, जीवनातील, घरातील नकारात्मकतेचा नाश करते. किती मोठी बाधा असेल, किती मोठी वाईट शक्ती त्रास देत असेल तर त्या वाईट शक्तींचा, बाधांना ती क्षणात नष्ट करते. बघा, पिवळी मोहरी ही आपल्या घराचं संरक्षण करते. म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे ती तुळशी मातेच्या समोर अर्पण करायची आहे. सोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आपण जे घरामध्ये गुळ खातो गोड, तर याच पिवळ्या गुळाचा खडा तुम्हाला तुळशी मातेच्या समोर अर्पण करायचा आहे. बघा, कुठलीही माता लक्ष्मीची पूजा जेव्हा असते, आपण प्राण प्रतिष्ठापना करू, व्रत करू, त्या प्रत्येक गोष्टीत आपण नैवेद्य म्हणून असेल किंवा ते काम पूर्णत्वास जाण्यासाठी किंवा त्या कामाचं शुभ फळ मिळण्यासाठी आपण गुळाचा खडा ठेवत असतो. त्यामुळे आपल्याला आज गुरुवार आहे आणि आज आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे. सोबत एक गुळाचा खडा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून वर्षभर तुमच्या घरामध्ये शुभ आणि मांगल्याच्या गोष्टी घडतील. तुमच्यावरती सदैव माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त राहील. ठीक आहे. आता हा गुळाचा खडा ठेवला की त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला त्या गुळाच्या खड्यावरती थोडंसं हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे. अगदी थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर मग एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे किंवा एखादा कलावा असेल तो घेतला तरीही चालेल. एक लाल रंगाचा धागा किंवा कलावा घ्यायचा आणि तो तुळशीच्या बुडाला, जिथे स्वस्तिक काढलेला आहे त्या स्वस्तिकाला गुंडाळायचा आहे. आणि या कलाव्याला देखील हळद कुंकू अर्पण करायचं आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. मेन म्हणजे हा कलावा जो आहे तो इच्छा प्राप्तीचा कलावा तुम्ही बांधतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही तो बांधत असाल तेव्हा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे सर्व काही तुमचं करून झालं की मग त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा स्वतःभोवती घातल्या तरीही चालतील. ठीक आहे. बस इतकंच करायचं आहे. त्यानंतर मग तुमची जी काही काम असतील ते तुम्ही करू शकता. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुळशी मातेच्या समोर ठेवलेले जे गुळ आहे ते तो गुळाचा खडा उचलायचा आहे आणि तो निर्माल्यात किंवा मग मुंग्या असतील तर त्या मुंग्यांना खाऊ घालायचा आहे. जी मोहरी होती, पिवळी मोहरी तुम्ही अर्पण केलेली ती तशीच ठेवून द्यायची आहे. ती मातीमध्ये नंतर गाळली जाईल. आणि मग काय करायचं तर जो कलावा तुम्ही बांधला होता ना त्या खोडाला, त्या कलाव्याला हळद आणि कुंकू अर्पण करायचं. थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आणि मग त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं आहे. असं दररोज करायचंय जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही. ज्या इच्छेसाठी तुम्ही आजपासून ही सेवा करणार आहात, ज्या इच्छेसाठी तुम्ही तो लाल रंगाचा धागा तुळशी मातेला बांधणार आहात, तर ती जी इच्छा तुमची पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज सकाळी उठल्यानंतर हळद कुंकू त्या कलाव्याला अर्पण करायचं, मनोकामना व्यक्त करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं. त्यानंतरच दिवसाची जी पुढची काही सुरुवात असेल ती करायची आहे. असं केल्याने तुमच्या आयुष्यातील कितीही कठीण असणारी इच्छा 21 दिवसांच्या आत पूर्ण होणारच. कितीही मोठं दारिद्र्य घरात असेल त्या दारिद्र्याचा नाश होईल. घरातील गरिबी कुठेतरी कमी होईल. संकट, विघ्न टळून जातील. सर्व तुमच्या मनासारखं घडत जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र भरपूर प्रचंड लाभ देणारा हा उपाय आहे. प्रत्येकाला आवर्जून सांगेन की हा उपाय नक्कीच करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
अजून एक सांगायचं राहिलं, समजा 7व्या दिवशी इच्छा पूर्ण झाली किंवा 11व्या दिवशी झाली, 21व्या दिवशी झाली, 28व्या दिवशी झाली, ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी तो धागा काढायचा आहे, सोडायचा आहे, तुळशीमधून तो सोडायचा आहे आणि तुळशीच्याच मातीमध्ये तुम्हाला तो गाडायचा आहे. थोडीशी जागा अशी बाजूला करा, म्हणजे माती थोडीशी बाजूला करा आणि त्या मातीमध्ये तो तुम्हाला दाबून द्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.